आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय लालबागला रोहन चिंत्राटे यांच्या घरी. ते स्वतः व्यवसायाने शेफ आहेत. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही वेगळ्या छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. मला ओळख करून देता? ही माझी मम्मी संगीता चिंत्राटे आणि माझी बहीण रोमा चिंत्राटे. हाय. तुम्ही कुठे काम करता? मी CCD कॅफे कॉफी डे लाउंज जुहू याचा सिनियर एक्झिक्युटिव्ह शेफ आहे. ओके. म्हणजे कुठल्या टाईपचं फूड? इटालियन, कॉन्टिनेंटल आणि इंडियन. ओके. सो इट्स अ मल्टी क्विझिन. तुमचं इन्स्पिरेशन काय होतं ह्या फील्ड मध्ये जाण्यासाठी? इन्स्पिरेशन असं होतं की 10वी केली 12वी केली त्यानंतर सायन्समधून काही नीट क्लिअर होऊ नाही शकलो म्हणून मग ती साईड चेंज करून आर्ट्समधून क्लिअर झालो आणि त्याच्यानंतर CET दिली हॉटेल मॅनेजमेंटची आणि त्या CET नंतर पुण्याला नंबर लागला. शेफ पराग कानेरे त्यांच्या कॉलेजचा मी स्वतः आहे आणि ते माझे सिनियर होते तर त्यांच्यानंतर मी कॉलेजमधून पासआउट झालो. अरे वा, व्हेरी गुड. पण लहानपणापासून जेवण वगैरे करण्याची आवड होती? हो, आवड तर होती. मग तुम्ही प्रोत्साहन दिलं का त्याच्या ह्या आवडीला? कारण आपल्याकडे सहसा मुलांना जेवण करायला आवडतं म्हणल्यावर आई बाबा काय खूप सपोर्टिव्ह असतात असं नाही. नाही, पण आम्हाला आवड होती. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, मम्मी, बहीण आणि माझे पप्पा. मग तुम्हाला ह्यांच्या हातचे कुठले पदार्थ खूप आवडतात? फेवरेट तुमचे? ते करतात ना घरी जेवण वगैरे का सगळं तिथेच घरी आल्यावर काही नाही? घरी काय कधीतरी पास्ता छान बनवतो. दोघांनाही तुम्हाला पास्ता आवडतो. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवताय? आज आपल्याकडे सूपमध्ये मी दाखवणार आहे फ्रेंच अनियन सूप जे फ्रान्सचं नॅशनल सूप आहे आणि मेन कोर्समध्ये वेज ऑग्राथन आणि ऑग्राथनचं मिनिंग फ्रेंच टर्ममध्ये हेच आहे की विच इज बेक्ड अँड लेअर्ड विथ चीज अँड ब्रेड क्रम्स. अँड द थर्ड वन तिसरं आहे आपल्याकडे ते आहे जमैकन स्प्लिट बनाना विच इज अ डेझर्ट विच इज सर्व्ड विथ आईस्क्रीम अँड टॉस्ड विथ कॅरमेल. वाव, इंटरेस्टिंग. मग आता तुमच्या किचनकडे वळूया. आपली पहिली रेसिपी कोणती? आपली आहे ती फ्रेंच ऑनियन सूप. फ्रेंच ऑनियन सूप. मला साहित्य सांगणार? हे आहे व्हेजिटेबल स्टॉक, बटर, स्लाइस्ड ऑनियन्स आणि ब्लॅक पेपर पावडर, चॉप्ड गार्लिक आणि सॉल्ट. साहित्य आपण पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी काय करायचं? सर्वात आधी आपल्याला ह्याच्यात बटर टाकायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत चॉप्ड गार्लिक. एवढी? आणि गार्लिकला पूर्ण लाल व्हायला द्यायचं नाही आपल्याला कारण का हे एक कॉन्टिनेंटल डिश असल्यामुळे ते प्रेफर करतात की जास्त करून गार्लिक आणि जे व्हेजिटेबल्स आहेत ते थोडेफार एक टेस्ट ओव्हरपॉवर नाही करायला पाहिजे गार्लिक फ्लेवरनी. आता आपण ह्याच्यात जो स्लाइस्ड ऑनियन आहे तो टाकणार आहोत. हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. व्हेजिटेबल स्टॉक करताना ह्या सगळ्या गोष्टी भरपूर पाण्यात उकळवायच्या? हो, उकळवायच्या. हे मेनली आपण हे करू शकतो ते बॉईल होईपर्यंत. एकदा स्टॉक बॉईल झाला त्यानंतर जे इम्प्युरिटीज असतात ते सगळ्या वर येतात ज्याला आपण स्कम बोलू शकतो आणि ते स्कम आपल्याला बाहेर काढायचं, काढून टाकायचं, मग गाळायचं आणि मग नंतर तो स्टॉक घालायचा. हो. म्हणजे त्यात कुठल्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या तरी चालण्यासारखं आहे का व्हेजिटेबल स्टॉक मध्ये? व्हेजिटेबल स्टॉक मध्ये मेनली ज्या भाज्या आपण त्या इन्ग्रेडियंट वापरतोय त्याच टाकल्या तर बरं असतं. आता आपण ह्याच्यात कांदा, गाजर
आणि पासली आणि सॅलरी हे फक्त सगळं स्टॉकसाठी यूज केलं. ओके. थोडा कांदा लाल झालेला आहे. आपण याच्यात आता स्टॉक टाकू शकतो. हा म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात सूप हवंय तेवढ्या प्रमाणात तो घालायचा. आता हे स्टॉक घालून आपण ह्याला सिमरला बॉइलिंगला ठेवू शकतो. ही अनियन सूप असल्यामुळे मी याच्यात अनियन्स जास्त टाकले आहेत, म्हणजे स्टॉक प्रिपेअर करताना अनियनचा फ्लेवर चांगला यायला. त्यासाठी आपण ह्याच्यात अनियन्सचे पीलिंग्स आहेत ते भरपूर टाकले आहेत. ओके ओके. आणि ह्याचा कलर जो आहे एंड डिशचा कलर तो लाईट ब्राऊन कलर आला पाहिजे. ओके. whichever the ingredient name comes first, that would be the prominent flavor of the dish. ओके. आता हे फ्रेंच ऑनियन आहे म्हणून हे ऑनियन इज द प्रॉमिनंट. Yes, onion is a prominent in this. अच्छा. सो आपण 3/4 स्टॉक आधी घातला, हो, 3/4 बॉईल झाल्यावर stock. बाकीचा थोडा हो. घातला. ह्याला काही कारण आहे का असं करण्याला? ह्याला कारण असं काही नाहीये, पण आपण जेव्हा बॉईल करतो तेव्हा हा स्टॉक रिड्यूस होत जातो आणि रिड्यूस झाल्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे स्टॉकचा वगैरे तो अजून ह्याच्यात प्रॉमिनंट व्हायला आपण अजून स्टॉक घालणार आहोत. तर आता आपण हे फिनिश करू शकतो. ओके. फक्त सॉल्ट आणि पेपर सीझनिंग. हे झालं आपलं सूप. ओके. आपलं सूप रेडी आहे. हो. आणि हे जे तुम्ही बनवलंय हा. हे नेमकं काय आहे? हा एक असतो ब्रेड जो फ्रेंच लोफ बोलतो. फ्रेंच लोफवर ग्रेटेड चीज, ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स हे सगळं टाकतात आणि त्याला ओव्हनमध्ये ठेवतात 5 मिनिटासाठी. आणि ते कडक झाल्यानंतर, तो ब्रेड कडक झाल्यानंतर आणि चीज मेल्ट झाल्यानंतर, आणि स्पेशली जो चीज यूज करतात तो मोझरेला चीज यूज करतात फ्रान्समध्ये, जो आपण प्रोसेस चीज यूज केला इथे. ओके. हा तेच मी म्हटलं, कारण हा मोझरेला नाही वाटत आहे. मोझरेला नाहीये, हा प्रोसेस चीज आहे. ओके. सो त्याच्यानंतर जेव्हा आपण सर्व करतो त्याच्यावर त्याच्यावर ते आपण घालायचं. हा अगदी फ्रेंच ब्रेड अवेलेबल नसेल तर आपल्या साध्या साधा ब्रेडनी ब्रेड पण करू शकतो. करू शकतो. सो आता आपली ही डिश तयार आहे. हो. आम्ही गार्निश करून घेतो, तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रेंच अनियन सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हेजिटेबल स्टॉक, बटर, कांद्याच्या चकत्या, मिरपूड, बारीक चिरलेला लसूण आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि कांद्याच्या चकत्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून एक उकळी येऊ द्यावी. चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून सूप सर्व्ह करावं. आपली पुढची डिश कोणती? हे आहे व्हेजिटेबल ऑग्रातिन. व्हेजिटेबल ऑग्रातिन. ओके. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. मला व्हेजिटेबल ऑग्रातिनचं साहित्य सांगणार? शुअर. दूध, रिफाइंड फ्लावर, हे आहे फ्रेंच बीन्स, कॅरेट्स, कॉलीफ्लावर, झुकिनी, आणि हे आहे चिली फ्लेक्स, सॉल्ट, पेपर, चॉप्ड गार्लिक, बटर आणि ग्रेटेड चीज. साहित्य आपण पाहिलंय. आता वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी काय देऊ? आपल्याला आधी व्हाईट सॉस बनवायला लागेल यासाठी, ज्याला फ्रेंच नेम आहे बेशमेल सॉस. ओके. तर आपण त्यासाठी घेणार आहोत बटर. बटर किती? हे हाफ टीस्पून. ओके. आणि हा बटर मेल्ट झाल्यानंतर आपण ह्याच्यात रिफाइंड फ्लावर टाकणार आहोत थोडासा. बटर आणि ह्या मैद्याचं काय प्रमाण आहे? हे प्रमाण जे आहे ते 1:1:10. म्हणजे जर आपण 10 ग्रॅम जर बटर घेतलं तर 10 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे आणि 100 ml मिल्क घ्यायचं आहे. ओके. हा जो आपण मैदा टाकलाय त्याला आपल्याला नीट भाजून घ्यायचं आहे आता, जेणेकरून मग कच्ची टेस्ट नाही आली हा, पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं असतं ना व्हाईट सॉस मध्ये. तो व्यवस्थित भाजला पाहिजे. जास्त झाला सुद्धा तरी तो खराब हो. लागतो. हा तयार झाला रू. ह्याला रू बोलतात. ओके. आपण जेव्हा हे जे दूध आहे आपण घेतलंय ते टाकायच्या आधी हा जो स्टेज आहे सॉस बनवायची त्याला रू बोलतात. ओके. हे भाजायला साधारण किती वेळ लागतो? हे भाजायला तुम्ही जरी हा जो मैदा आहे तो थोडा डार्क झाला, कारण का बटरमुळे तो येलो कलर घेतो आणि येलो कलरमुळे तुम्हाला कळून येतं की मैदा थोडा लाल होतोय, तेव्हा आपल्याला हे मिल्क टाकायचं. आता आपण त्याच्यात मिल्क टाकू शकतो. हे घालू मिल्क त्याच्यात? हो.
थोडं टाका. बस. आणि जे वायर विस्क आहे आपलं, त्याच्याने आपण हे विस्क करणार आहोत. म्हणजे त्या गुठळ्या हो. हे जे लम्स आहेत ते सगळे नीट आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. अजून आपण मिल्क टाकू शकतो ह्याच्यामध्ये. बस. थँक्यू. एकदम फाईन टेक्स्चर झालं हो. पाहिजे ना त्याचं. आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती कोटिंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हा सॉस बनल्यानंतर ह्याला आपण स्ट्रेन करून घेऊ शकतो एका ह्याच्यात. एक जी चाळणी असते छोटी, त्याने आपण स्ट्रेन बारीक करून, वाली. हो, स्ट्रेन करून घेऊ शकतो अजून, जेणेकरून सगळं झालं? हो सगळं, जेणेकरून पूर्ण लम्स त्या सॉसमध्ये जाणार नाही. हा आपला तयार झालाय व्हाईट सॉस. आणि ह्याच्यात आपल्याला सॉल्ट पेपर घालून एंड करायचा हा सॉस. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हा बेसिक सॉस तयार असेल की त्याच्यात तुम्ही पास्ता किंवा स्पगेटी हो, किंवा काही spaghetti. करू शकता हो. वेगळ्या स्टाईलचं ना. आणि ही कोटिंग कन्सिस्टन्सी आहे जी आपण व्हाईट सॉसला एक्सपेक्ट करू शकतो. ओके ओके. हे जे असं हा. दिसतंय ते तेवढं दिसलं पाहिजे. हो. हा आता व्हाईट सॉस रेडी झालेला आहे. तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता काय करणार? आता आपल्याला हे जे व्हेजिटेबल्स आपल्याकडे आहेत ते आपल्याला बोलमध्ये सेट करून त्याच्यानंतर त्याच्यावर व्हाईट सॉस टाकायचा आहे आणि लास्टला ग्रेटेड चीज टाकायचं आहे. ओके. सो सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण घेऊया झुकिनी. ही झुकिनी आपण बॉईल नाही करू शकत, पण आपल्याला ही सॉते करावी लागते. ही ड्राय सॉते करावी लागते आपल्याला. म्हणजे ही आपण सॉते करून घेतली का थोडीशी? हो, सॉते करून घेतली आहे ती. फक्त थोडीशी बटरमध्ये टॉस अगदी थोडंसं. करून. ओके. आणि हे आहे कॉलीफ्लावर. हे पण सॉते केलंय का हे बॉईल हे बॉईल केलेले आहेत ओके. आपण. आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत कॅरेट्स जे आपण बॉईल केले आहेत. म्हणजे हे परत शिजायला हवंय असं नाही, ते फक्त सेट होण्यासाठी नाही. ओव्हन मध्ये ठेवायचं आता असतं. आपल्याला शिजवायचं काही नाहीये, हे सगळं शिजलेलं आहे. आपल्याला लास्ट एंड फिनिशिंग द्यायची आहे ती ओव्हन मध्ये. वरचं तर लेअर हो. फॉर्म व्हायला. ओके. आता आणि त्याच्यानंतर आहे फ्रेंच बीन्स जे आपण बॉईल केलेले आहेत. म्हणजे फक्त झुकिनी थोडंसं ते ह्याच्यावर लोण्यावर परतलंय आणि बाकी सगळं बॉईल केलेलं आहे. आणि इवन आपण ह्याच्यात बेल पेपर्स यूज करू शकतो आणि ग्रीन पीज ही यूज करू शकतो जे आपण टॉस करून ह्याच्यात ऍड करू शकतो. आणि झुकिनी नसेल तर झुकिनीच्या जागी आपण बॉइल्ड पटेटोज टाकू शकतो सेम. एनिथिंग. ओके. नाव आता आपण घेणार आहोत हा व्हाईट सॉस जो आपण ह्याच्यात टाकून फिनिशिंग. आता आपण वरनं ग्रेटेड चीज घालतो. ग्रेटेड चीज आहे. आता चीज घातल्यानंतर काय करणार? चीज घातल्यानंतर आपण फक्त हा जो सॉटेड लसूण आहे तो फक्त आपण एक टेस्ट साठी, Slight अरोमासाठी, flavor साठी. स्लाइट फ्लेवर साठी आपण चीजवर हो घालायचा. आणि लास्टला चिली फ्लेक्स जे आपण टाकून बेकिंगला 10 मिनिटासाठी ठेवू शकतो. हे 10 मिनिटं आता बेकिंगसाठी oven मध्ये जाणार. ओव्हन मध्ये. आणि मग त्यानंतर आपली dish त्यानंतर तयार. आपली डिश तयार. त्यानंतर आपण सर्व करू शकतो. आम्ही हे 10 मिनिटं बेक करून घेतो. तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेज ऑग्रतीन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, मैदा, फरसबी, गाजर, फ्लॉवर, झुकिनी, चिली फ्लेक्स, मीठ, मिरपूड, बारीक चिरलेला लसूण, बटर आणि किसलेलं चीज. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा भाजून घ्यावा. त्यामध्ये दूध, मीठ आणि मिरपूड घालून व्हाईट सॉस शिजवून घ्यावा. एका बाउल मध्ये झुकिनी, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी या भाज्या घेऊन त्यावर व्हाईट सॉस घालावा. त्यावर किसलेलं चीज, लसूण आणि चिली फ्लेक्स घालून ओव्हन मध्ये 10 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? हे डेझर्ट आहे ज्याचं नाव आहे जमैकन बनाना स्प्लिट. जमैकन बनाना स्प्लिट. हो. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला ह्याचं साहित्य सांगतोस? ह्याच्यात आपण एक बनाना, शुगर आणि आईस्क्रीम. एवढंच? हो. चला
साहित्य पाहिलंय, वळूया कृतीकडे. आता काय करायचं? आता आपण कॅरमेल बनवायचं आहे पहिल्या ह्याच्यात आणि कॅरमेल साठी आपल्याला लागणार आहे फक्त शुगर. डायरेक्ट पॅन मध्ये हो. घ्यायची ना. साखर तर काय लगेचच वितळते. आता ही साखर आपली विरघळली आहे ना. आता ह्याच्यात आपल्याला आणि मी हे सोलू का तो? हो, आपण तोपर्यंत तो बनाना सोलून ते जरा जरी जास्त झालं तरी कडक होतं ना एकदम. हो. असा उभा. हो. उभा कापून घ्यायचा आणि मध्ये पण आणि त्याला- कापायचा. नाही, मध्ये फक्त कसा? हा 2 तुकडे करून त्याचे आपल्याला या कॅरमेल मध्ये टाकायचे. एवढं ब्लड रेड झालंय ते, हो, नाईस हे- कलर. हा हे कॅरमेल आणि ह्याला आपण कोट केलं बनाना. तर आपण हा एक स्पून यूज करून पलटूनही बघू शकतो बरोबर कोट झालाय का. झालंय ना. आणि हे साधारण किती वेळ ठेवायचं ऑन द फ्लेम? ऑन द फ्लेम हे जास्तीत जास्त तुम्ही 3 मिनिटं. एकदा बनाना तो कोट झाला कॅरमेलनी, त्यानंतर तुम्ही काढून ह्या प्लेटवर. तो शिजला नाही हो. पाहिजे ना. आम्ही गॅस बंद करू का? हो, आपण गॅस बंद करूया आणि जे बनानाज आहेत ते आपण आता आपल्याला ह्याच्यावर साईडला आईस्क्रीम ठेवून त्याच्यावर गार्निश एक छोटंसं मिंट लीफ देऊ शकतो. ओके. आणि आपल्याला जर वाटलंच तर आपण त्याच्यावर एक चॉकलेट सॉस किंवा स्ट्रॉबेरी सॉस टू प्ले विथ कलर्स ऑन द प्लेट, वी कॅन यूज दॅट एज वेल. ओके. हे नुसतं असं उलटं करायचंय का? हो. आणि ह्याच्यावर फक्त आपल्याला एक स्प्रिंग ऑफ मिंट लीफ गार्निश ग्रीन कलर याला म्हणून. हो थोडंसं. म्हणजे आता आपली ही डिश खायला तयार आहे. हो. ओके. चला, तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. जमैकन बनाना स्प्लिट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळं, साखर आणि व्हॅनिला आईस्क्रीम. कृती: प्रथम पॅन मध्ये साखर गरम करून कॅरमेल तयार करावं. या कॅरमेल मध्ये कापून घेतलेलं केळं घोळवून प्लेट मध्ये काढून वरून व्हॅनिला आईस्क्रीम घालून डेझर्ट सर्व्ह करावं. आपल्या 3ही डिशेस तयार झाल्यात. आता वेळ आली आहे त्या टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येईल. आणि हो, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही काय दाखवणार आहेस आम्हाला? मी आज ग्रीन सिझलिंग खिचडा दाखवणार आहे, खवय्ये, वेजी ज्युसी खवय्ये, आणि एक चायनीज पॅटीस. खवय्ये.